आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात विधानसभेची तयारी। रॅपच्या माध्यमातून महायुतीचं महाविकास आघाडीला उत्तर। राज्यातल्या प्रत्येक विषयावरून महाविकास आघाडीवर शेलकया शब्दामध्ये टीका। महायुतीचा रॅप व्हायरल। विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपची राज्याची पहिली यादी येणार। सूत्रांची माहिती 30 ते 35 उमेदवारांचा पहिल्या यादीमध्ये समावेशाची सूत्रांची माहिती। लोकसभेचा डाव वेगळा आणि विधानसभेचा वेगळा। आपल्याला मागासवर्गीय आणि मुस्लिम मतं मिळतील। लातूर जिल्ह्यावर निलंगाचेच वर्चस्व। संभाजी निलंगेकर यांचा दावा। नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबतच तुतारीवर लढण्यासाठी ठाम। गोकुळ झिरवाळ यांची अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये अनुपस्थिती। रुपाली चाकणकर खडकवासलामधून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक। अजित पवारांकडे खडकवासल्याच्या जागेची इच्छा व्यक्त केली। रुपाली चाकणकर यांची माहिती। 2 वेळा आदेश मानला, आता संधी मिळाली नाही तर अपक्ष लढणार। भाजपच्या मिनल खदगावकर यांचा बंडाचा इशारा। खदगावकर नांदेडमधील नायगावमधून लढण्यासाठी इच्छुक। शरद पवार गटाची उद्यापासून शिवस्वराज्य यात्रा। पहिल्या टप्प्यातील 10 दिवसांमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये प्रचार तर 11 ऑगस्टला सोलापूर दौरा। बार्शीमध्ये आयोजित मेळाव्यामध्ये पवार उमेदवारीबाबत संकेत देण्याची शक्यता। मुंबई आणि कोकणामध्ये सर्वाधिक जागा जिंकून आणण्यासाठी भाजपचा प्लॅन। ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कोकण मुंबईसाठी काय केलं? भाजप कामांचा पाढा वाचणार। मुंबईतल्या शिवडी मतदारसंघात मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांची अभिवादन यात्रा। स्मृतीस्थळावर जात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत यात्रेला सुरुवात।